बिबट्या आपल्या पतीवर हल्ला करत आहे हे दृश्य पाहताच एका रणरागिणीनं बिबट्याची शेपटी हातात पकडून धरली आणि त्याच्याशी सुमारे 1 तास झुंज देत जखमी अवस्थेतील पतीला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्याची घटना संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरी येथील कारमाळा परिसरामध्ये महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे। या महिलेच्या धाडसाचं मात्र सर्वत्र कौतुक होत आहे। संगमनेर तालुक्यातल्या चंदनापुरी येथील चंदू पूजा दुधवडे आणि त्यांची पत्नी नंदा हे दोघेजण कारवस्ती परिसरात मेंढ्या चारित होते। बुधवारी सायंकाळी त्यांनी आपल्या सर्व मेंढ्या वाघुरीमध्ये बंद केल्या होत्या आणि रात्री जेवण करून हे दाम्पत्य झोपी गेलं। गुरुवारी मध्यरात्रीनंतर 1 ते 2 वाजेच्या सुमारास बिबट्यानं थेट झेप घेत वाघुरीमध्ये प्रवेश केला आणि एका मेंढीवर हल्ला केल्यामुळे मेंढ्यांचा जोरानं ओरडण्याचा आवाज आल्यानं मंदा या झोपेतून जाग्या झाल्या आणि पती चंदू यांनाही झोपेतून उठवलं। मात्र यावेळी बिबट्याला मेंढ्यांमधून बाहेर पडणं अवघड झालं होतं, त्यामुळे बिबट्यानं थेट चंदू यांच्यावर झेप घेत त्यांना खाली पाडलं। चंदू यांच्या डाव्या हाताला कडाडून चावा घेतल्यामुळे त्यांनी मोठ्यानं आरडाओरडा केला, त्यामुळे पत्नी नंदा हिनं आवाजाच्या दिशेनं धाव घेतली तर समोर बिबट्या पतीच्या अंगावर बसला होता। यावेळी नंदा यांनी जीवाची पर्वा न करता थेट बिबट्यावर झेप घेतली आणि त्याची शेपटी जोरानं ओढू लागल्या, मात्र तरीही बिबट्या चावा घेत होता। यावेळी नंदा यांनी थेट बिबट्याचं मुंडकं धरलं, त्यानंतर काठीनं मारहाण केली। जवळपास 1 तास नंदा यांनी बिबट्याशी झुंज देत पतीची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली आहे। दरम्यान आजूबाजूला असलेले मधुकर रहाणे, बाबासाहेब रहाणे, शंकर रहाणे, बबन रहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेची माहिती समजताच गावचे सरपंच भाऊराव रहाणे यांनी देखील घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या चंदू यांना तातडीनं गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं। या ठिकाणी प्राथमिक औषधोपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी संगमनेरच्या कोटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। दरम्यान चंदू यांच्या दोन्ही हातांवर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या। मृत्यूच्या दाढेतून आपल्या पतीची सुटका करणाऱ्या या महिलेचं सर्वत्र कौतुक होत आहे। दरम्यान या धाडसी रणरागिणी महिलेनं घडल्या प्रकाराविषयी अधिक सांगितलंय। नंदा चंदू दुधवडे, राहणार चन्नापुरी आणि वस्ती वर्षाळी। आणि मग तिथं तळ घेताना रात्री तळात उडला, मेंढीवर हल्ला केला। पण हल्ला केल्यावर मग मला काय मी उठल्यावर मग ती वाघ हुसकावलं, मग ते काय माझ्याच्या हुसकाना, मग मी त्यांना उठवाय गेले, उठावलं, उभे राहिले तर परत मेंढीवर येऊन बसल्यानंतर मी काय म्हणलं आता आपल्या माणसा उडण्यापेक्षा उडलंच आलं, म्हणलं उडलंच। मग त्यांना खाली पाडलं, मी पळत गेले, परत त्याचं शेपूट धरलं, शेपूट ओढताना नाही ओढलं, पण मी काय केलं जाऊन त्याचं उलट शेपूट धरलं, मग त्याचं तोंड बुक्कीने ठेसलं हाताने। मग हाताने ठेसल्यामुळं पुन्हा त्यांना काय म्हणलं मी माझ्याच्यानं तो काय वाढाना, मग शेपूट काय तरी सोडला नाही, दांडकं घेतलं। दांडकं मी काय म्हणलं मी दांडकं मारल्यावर तुम्ही पुन्हा पटक्यात उठल्यावर परत आपल्या दोघांवर हल्ला करीन, नाही तर मला मारीन, नाही तर तुम्हाला मारीन। मग त्यांना म्हणलं टपक्यात उठले, मी त्या वाघाला दांडा त्याच्या पायावर मारल्यावर मग त्यांचा हात निघाला। मग त्यांना म्हणलं उठा, मी दांडा मारीन, तुम्ही लगेच उभे राहा। एवढं। एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षणे हे संगमनेर।